हॅलो, वेलकम सगळ्यांचं आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तर मी आलेले आहे आता घरी पुण्यावरून आणि घरी टीव्ही चालू आहे। मम्मी स्वयंपाक करतीये आणि तिला म्हणजे टीव्ही तिकडे हॉलमध्ये आहे, तर किचनमध्ये पण म्हणजे सिरियल मिस व्हायला नकोय, तर त्याच्यासाठी ती खिडकीमध्ये मोबाईल ठेवून तर स्वयंपाक करता करता बघतीये। म्हणजे एक तिला रोजची सवय झाली आणि असतंच की सिरियलमध्ये पुढे काय होणार ते एक एक्साइटमेंट असतेच। आणि मस्तपैकी तिचं चालू आहे इथे काम पण आणि एंटरटेनमेंट पण चालू आहे। गुड मॉर्निंग हा आहे नेक्स्ट डे। मस्त मी ड्रॅगन फ्रूट घेऊन आले होते येताना, तर मला हे 120 रुपये किलोनी मिळाले होते। एका ठिकाणी रोडला बसलेले होते हे घेऊन शेतकरी, तर त्यांच्याकडे मिळाले मला। मी आणि दादा मस्तपैकी ड्रॅगन फ्रूट सकाळी घेतोय। दादाला पण मी मस्त कट करून दिलेला आहे आणि ते त्याच्यामधलं ते चमच्याने काढ म्हटलं म्हणजे सगळं, आणि त्याने एकदम क्लीन करून टाकलं। भांडे वाचवण्याचं मी काम केलेलं आहे इथे। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि मी खूप दिवसानंतर आज ब्लॉग घेत आहे। तर मी आता आलेली आहे घरी आणि आज आहे रक्षाबंधन। माझा आता जस्ट आंघोळ वगैरे आवरून झाले, नाश्ता वगैरे पण झालाय आणि आता बघू आजच्या दिवसात काय काय होतंय ते। तर माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा। पण आज काय काय करते आहे किचन मध्ये, तर मम्मीचं चालू आहे काहीतरी, दूध वगैरे गरम करून ठेवतीये। आणि हे दूध आपलं रेग्युलरचं आहे। हे दूध आपण पनीरसाठी एक्स्ट्रा घेतलेले। मम्मी मम्मी काय करते? हे दूध काढून घेते आणि गरम करायला ठेवते। पण दादा बघू, तुला टाइमच नसतो ना। गॅरेज मधला वाटतोय का नाही? गॅरेज मधला मुलगा वाटतोय एकदम डायरेक्ट। आणि ही आपली झाडी मस्त। आणि घरात जर तुम्ही लहान असतील तर तुमच्यासोबत पण असं होतं का? असं माझ्यासोबत तर होतं। मला सांगितलंय काम, असं छोटी छोटी कामं मला सांगितले जाते जे सगळ्यात लहान असतं घरात त्यांना। तर मला आता दादानी स्क्रूड्रायव्हर घेऊन जायला लावले, तर ते घेऊन जाते मी आता। गाडीची काल खूप गाडी आदळत आलेली आहे रस्त्याचे काम चालू असल्यामुळे, तर ते आता तुम्ही व्यवस्थित करणार आहे। तर ह्याच्यामध्ये आता स्क्रूड्रायव्हर हे पाहिजे एक, आणि अजून लाईटचं कुठं असतं? लाईटचं नाही याच्यात। हे ॲक्च्युली ना सगळं सामान ठेवलेलं आहे घरामध्ये, कारण छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकच वेळेस आपण कोणी कारागीर बोलून नाही करू शकत। तर हे छोटे छोटे पाहणे वगैरे। माझी पहिले सायकल होती, म्हणजे आमच्या दोघा तिघांच्या पण सायकली होत्या, तर त्या आम्ही घरच्या घरीच करायचो सगळ्या गोष्टी, पंक्चर काढणं वगैरे। त्याच्यामध्ये तर पैसा 2 स्क्रूड्रायव्हर भेटलेत मला। हे इलेक्ट्रिकचं म्हणजे आपण बोर्ड वगैरे असतं त्याच्यात चेक करतो, आणि हे असंच नट वगैरे फिट करण्याचं, हे दोन्ही घेऊन जाते मी आता। आणि माझ्या मागं मस्त सीताफळाचं झाड आहे, त्याला मस्त सीताफळ इथं एक आहे, इथं एक आहे, आणि इथे एक मोठा आहे खालच्या साईडला। भाऊ पडल्यास तुझ्या नादात। कोथिंबीर लागली इथं मस्त, आणि नट घेऊन आले मी। आणि मस्तपैकी गाडी गाडी स्वच्छ केलेली आहे। आणि इथं आमचे कपडे वाळत आहेत सगळे। आणि इथं मम्मी मम्मीचं काय चाललंय? मम्मी बघ हात खात। कोण? मग माझी गाडी धर, हे काय करायचं कर। ते मस्त झाडाला छोटे नारळ आले बघा, मी दाखवते। मस्त आहे झाड,
कधी आम्ही खूप वेट करत होतो कधी येतील, बट आता येतील. इथे मीटिंग आहे बघा, आमची चालू आहे मीटिंग. तर मीटिंग छोटीशी आहे सकाळची. ऍक्च्युली दादा बाहेर चाललाय, तर काय काय आणायचंय त्याच्यासाठीच आहे. बनवत आहे पोहे. पोहे करणार आहे मम्मी. कुठे पोहे? मस्तपैकी का घरी आलं मम्मीच्या हातचं. पोहे बनवले तिथे. तर मम्मी मम्मी पोहे. मम्मी पण पोहे खात. नाश्ता करा. मी इथे लिंबू पिळून घेतलंय, मस्त 2 लिंबू मी पिळून घेतले वाटीमध्ये गाळून. आणि इथे दूध तापायला ठेवलंय. आणि दूध असं तापवायचं, त्याला आपली मलाई जी असती साय ती येऊ नाही द्यायची. तर मी त्याला चमच्याने मस्तपैकी हलवून घेतलंय. ती आपल्याला येऊ द्यायची नाही. आणि गॅस मी आता बंद करणार आहे. मी जेव्हा पण ते लिंबूचं पाणी त्यामध्ये टाकणार आहे, हे बघा मी गॅस बंद केलेला आहे. आता मी लिंबूचं पाणी थोडं थोडं करून त्याच्यामध्ये ॲड करते आहे. आणि नंतर तुम्ही त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं. पाणी वेगळं होतं आणि जे आपलं पनीर बनणार आहे ते एका साईडला येतं. आणि हे मस्तपैकी मी आता गाळून वगैरे घेणार आणि एका कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहे. आणि बघा खूपच थोड्या याच्यात माझं पनीर रेडी झालेलं आहे. आणि असं घरच्या घरी पनीर मस्त बनवू शकता आपण, कुठल्याही प्रकारचं केमिकल हॅलो. आणि मी आता रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे आम्ही. तर इथं मी मस्त ताट बनवलं आहे. मी पण रेडी, दादा पण रेडी आहे. आणि आपण मस्त मी औक्षण करून घेते आता. आणि आम्ही ॲडजस्ट करतोय ट्रायपॉडला. ॲक्च्युली तो व्यवस्थित बसत नव्हता. आणि मी खरं म्हणजे तांदूळ विसरले. मी तर तांदूळ आणायला गेले मी आता. आणि इथे दादा मस्तपैकी ॲडजस्ट करतोय. ते कॅमेरा बसतच नव्हता आणि मला ते शूट करायचं होतं, त्याच्यामुळे कसं तरी ॲडजस्ट केला आणि थोड्यापैकी आम्ही दिसतो आहे.